सागरजी कुठे चालले तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी? थांब ना, चाय पोहे बनवून देतो मी, नाश्ता बनवून देतो. असं कायले चालले तुम्ही? देतो ना मी बनवून. कोण म्हणतो मी उपाशी चाललो म्हणून? आई आई आहे, बहीण आहे, हा सर्व्हिस आहे मला. अन्न दे नसते आता काही नाही काही खाणारच मी. तुझी काही गरज आहे का मध्ये? तू मला विचारत नको जात जाऊ. तुला वाटते तर तू करत जा, यासाठी खात जा राहत जा. मायवाले मागं लागत नको जातो, मला विचारत नको जात जाऊ. तुला सांगतो मी, माई काळजी नको घेऊ. हाय माझ्या घरची माय काळजी घ्या. तू नव्हती तर माय काळजी तेच घे. तू याचं होतं ना, याचं होतं ना माझ्यासोबत. ये ना मग आता आणि राह. पण मायवाल्या मागं लागत नको जातो. माझ्यासोबत जास्त बोलायचं नाही, तुला सांगतो मी. सागरजी अजूनही बोलूनच नाही राहिले कोणते गोष्टी. काल रात्री माझ्यासोबत बोलले नाही. आता सकाळी मी एवढ्या सकाळी उठून नाश्ता करतो म्हटलं तर ते बी नाही ऐकत. आईनं पहिलेच नाश्ता केला, चाय केला, मी जायच्या पहिलेच केलं. मला येऊ बी नाही देत आहे, माझ्यासोबत बोलतही नाही आहे. आई बी संध्याताई कोणीच नाही बोलत आहे. कपडे कुठे गेली मायवाली? आंघोळ करतो म्हटलं, आईनं पाणी ठेवलं. कपडे कुठे गेले? आई अय आई, आई वा काय ओरडून राहिला माझ्या नावानं? अरे काय झालं रे सागर? वरतून माझे कपडे आणले नाही का? माझे कपडे कुठे आहे? आंघोळ करायला तुम्ही पाणी ठेवलं, मला आंघोळ कर म्हणतो आणि कुठे आहे माझे कपडेच तर नाही दिसून राहिले. कपडे ते बरं पाहून मायवले. बापा मध्ये मागून राहिला कपडे? आता तुझी बायको आली ना, माग ना तिले कपडे. मोठ्या तर होम्या डोब्यानं आणलं तिले, मग माग ना तिले आता कपडे. मी काय पाहतोय कपडे? हात बस मागते या बायकोले, मला नको मागू. आई त्याचे कपडे मीच ठेवले, मला माहीतच नाही ते आंघोळ करायला चालले बा म्हणून. माझ्यासोबत बोलले नाही, मला कपडे मागितले नाही, नाही तर मीच दिले असते त्याले कपडे. तू मला आई म्हणायचं नाही, तुला सांगतो मी, बिलकुल आई म्हणायचं नाही. तू या संबंध त्या नवऱ्यासोबत आहे, आमच्यासोबत काहीच नाही आहे. तू आली ना, आमची इच्छा नाही होती, त्या नवऱ्याची इच्छा होती म्हणून आणलं त्यानं. आमची इच्छा होती नाही, त्याच्यामुळे आमचं काही घेणदेण नाही तू यासोबत, तुला सांगतो मी. आणि मला आई म्हणायचंच नाही तू ना, मला आई म्हणायचं नाही, नाही तर पाय मग माझ्यासारखे वाईट नाही. आई मान्य करतो माझ्याकडून चूक झाली, पण एवढे कटर नका वागू ना माझ्यासोबत. मी चांगल्या मनानंच आली, मी सगळं काही चांगलं करीन म्हटलं ना. आता मी खरंच तुमच्या मनामनानं वागीन सगळ्याच्या. माझ्यासोबत असे नका वागू. मला एकही दिवस मुश्किल काढणं होऊन राहिलं, इथं तुम्ही असे वागता तर मी काय करू? मी सगळं काही करायला तयार आहे. असे नका वागू ना आई माझ्यासोबत. सगळेच जण असे वागून राहिले. ऐ हे रडणं भरण्यात नाटक त्या नवऱ्याजवळ कर, माझ्याजवळ नको करू. तो पिगलत असन तुले, मी नाही पिगलत. शिकून राहिली तर गोळ्या नाही घेतल्या ना, सारा मायवाला नातवाचं जे काही असन ते असं नुकसान करून ठेवलं. मला शिकून राहिली का तू? लढून राहिली माझ्यासमोर, मी चांगलं करीन आणि मी तुमच्या मतानं ऐकीन. आता ऐकून काय करतो सर्व काय गेल्यावर? माझ्या घरचं लेकरू खेळलं असतं आता माझ्याजवळ खेळाले. 2-3 महिन्यानं माझ्या घरात लेकरू आलं असतं लहान, किती चांगलं झालं असतं. आणि यावाल्या बाईनं सारं खराब करून टाकलं ना. आता म्हणते मी तुमच्या मतानं ऐकीन ना, असं ऐकीन. सकाळी सकाळी द्यायली बिन 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 लावून. तू आली ना, आली माझ्या घरात सर्व उदासी मना पाहिली. या काही जण खुश नाही आहे तू आल्यामुळे. कायले चाली कायले चाली? तू कोण आहे म्हणलं होतं तुले? येऊ नको म्हणलं होतं ना तुले, फोनवरच सांगितलं होतं ना याच नाही माझ्या घरात, घुसाचं नाही म्हणे. मग काहून आणली तू? हे चांगलं वाकायचं नाटक ना त्या नवऱ्याजवळ दाखव, इथं नको दाखव माझ्याजवळ. आणि याच्यानंतर ना माझ्यासोबत बोलातही नाही आणि आई म्हणायचं नाही. आई कपडे तर दाखव, कपडे चांगलं कुठं आहे तर पाय ना असं ना तिथं, थोडसा पाहत तर जात जा, थोडसा पाय ना. अलमारीत आहे ना तुमचे कपडे सागरजी, अलमारीत आहे. मी कालच घडी करून ठेवलेले आहे सगळे कपडे. अलमारीत कपडे लय इकडले तिकडले इकडं फैलले होते, पूर्ण रूप झाडले मी. आणि कपडे बी लावले तुमचेवाले. काढून देऊ का मी कपडे तुमचे? काही गरज नाही, काढतो मी मायवाले कपडे. या भरशावर नाही आहे माझे कपडे काढणं. कशी वागू मी, मला समजून नाही राहिले. याच्यासोबत सगळेच्या सगळे रागानं पाहून राहिले माझ्याकडं. सगळेच रागानं पाहून राहिले, जशी काय मी आरोपी होय कर अशासारखे पाहून राहिले माझ्याकडे सगळे. एकही जण बोलत नाही. श्वेताताई याच्या वेळेस माझ्यासोबत चांगल्या बोलल्या, हळदी कुंकूच्या वेळेस नाही, इथं आल्यावर चांगल्याच नाही बोलून राहिल्या. कामं हिसकून घेऊन राहिल्या माझ्या आजचे. किती मस्त झोप गेली आता, मन शांत वाटून राहिलं. पण हे कमाल आहे, माझी सासू एकही वेळा माझ्या रूममध्ये आली नाही. इथं माझी आई असती तर आली असती, म्हणलं असतं बाई उठणं पूजा झालं, 2 कामं करू लागणार त्या इले लतीले. उठणं बाई पूजा असं म्हणलं असतं. माझी सासू आलीच नाही रूममध्ये आली. मायावाल्या मला उठवाले नाही आली. स्वयंपाकही बनवला नाही बनवला काय माहीत का. आणि पवनचे पप्पा कुठं गेले आणि कुठं नाही तर काय माहीत का. उठली का तू? पूजा उठली का? उठ बरं, जाय बरं, ब्रश गिश कर, पाणी ठेवलं आहे आईनं, स्वयंपाक गिंपाक केलेला आहे. जाय उठ गिर, थोडीशी बाहेर गिर बस, जेवण खाऊन कर.
उठ बरं पूजा, उठली ना तू? जी अरुणजी उठली ना मी. मला कोणी उठवायला आलंच नाही, आई की कोणीच नाही आलं. आ म्हणत असं ना आई की एवढ्या वेळची झोपून आहे, असं आहे तसं आहे. आई म्हणे नाही तुमची वाली. आ म्हणत असं ना मला झोपून आहे बा म्हणून. नाही नाही, आईनं काहीच नाही म्हणलं. आई म्हणे उलट झोपू दे म्हणे, तिले करू दे म्हणे आराम. आईनं स्वयंपाक गिंपाक केलेला आहे, पाणी मांडलं त्यासाठी. जाई ब्रश गिश करून घे, आंघोळ गिंगोळ करून घे आणि मग ये लागेल बाहेर बसायला तिकडं. जा. बाबू कुठं आहे आपला पवन? पवन कुठं आहे? कधी उठला तो? पवन तर दिसूनच नाही राहिला. अहो पवन पवन मस्त खेळून राहिलं. हा असं वाटतच नाही हे गाव त्याच्यासाठी नवीन आहे म्हणून. मस्त खेळून राहिलं चांगलं. आणि पोट्टे मस्त ओळखीचे झाले त्याच्यावाले. टेन्शन नको घेऊ त्याचं वालं तू. ते इथं चांगलंच राहते. त्याला शाळेत टाका लागेल ना आता इच्छा. आपण घाईघाईत आलो, त्याच्या शाळेकडे लक्षच नाही दिलं जी. हा अरुणजी, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे इकडे घेऊन या लागन आपल्याला. तुम्ही जा जा आणि डॉक्युमेंट्स घेऊन ये जा त्याचेवाले पूर्ण. 2-4 दिवस होऊ दे, मग नंतर का नाही टाकतो मी त्याला इकडं. उठ बरं, जाय बरं आंघोळ गिंगोळ कर. आई म्हणते तिला आंघोळ करायला लाव म्हणते, उठली असं तर. जाय कर आंघोळ गिंगोळ करून घे. अरुणजी आंघोळ करायला जातो मी, पण मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मला ना इथं राहायची सवय नाही आहे ना, तर मला सुचतच नाही इथं. आपण आलो कधी बी येऊ तर एक रात्र राहू ना, उद्या सकाळी सकाळी निघून चाललं जाऊ. तर त्याच्यामुळे मला काही नाही वाटे रातच्या रातून राहिले. पण आता नेहमीसाठी इथं राहायचं म्हटल्यावर ना मला थोडं नाही का असं अनकम्फर्टेबल वाटत आहे. मला ना असं वेगळंच वाटत आहे. नवीन नवीन आहे ना तू, इथं राहिली नाही ना, त्याच्यामुळे असं वाटते तुले. धीरे धीरे पडन तुले सवय. पडन, 4 चौकीत बसत जा, बाहेर निघत जा. आणि तुले वाटलं तर जॉबही कर. तुले त्याच्याविषयी नाही आहे, तुला जॉब करायचं असं तर कर. इथं जॉब सिटीत चांगली जॉब आहे. तुले वाटलं तर तिथं करतो, ठीक आहे? असं काही नाही. उठ, बाहेर बाया गिया राहते, बोलायचं, हे करायचं, तेवढंच मन हे होऊन जाते. सकाळपासून 2-3 बाया आल्या तुला भेटाले, पण तू झोपून होती. आई म्हणे थकली आहे म्हणते, झोपू द्या म्हणे, आरामशीर या म्हणे तुम्ही. आईनंच सांगितलं त्याले. मग त्या म्हणे झोपू द्या म्हणे. बरं ये तू बाहेर, हा ये. उठली का बाई पूजा? बरं झालं उठली तर. आणि चाल बरं तू ब्रश गिश कर, मी पाणी खाली इस्त लावतो. ते ब्रश गिश करेपर्यंत पाणी तपूनच जाते म्हणा. तसं न जेवण गिवण करून घे. स्वयंपाक गिंपाक झालेलाच आहे, टेन्शन नको घेऊ ते स्वयंपाकाचं. हो उठली जी आई, येतो ना येतो. पाहिजे टेन्शन गिन्शन नको घेऊ बरं. पूजा, तिकडलं त्या मायचं हे ते जे झालं ते झालं. आता टेन्शन नको घेऊ. इथं मस्त राहायचं चांगलं. खायचं प्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं कोणत्या गोष्टीचं. हो ना, हो. ये मग लवकर ये. किती चांगली वागून राहिली बाई माई सासू. किती चांगली वागून राहिली. तिथं माई आई भाऊजाई एक जण दडाचं नव्हतं. पैसा होता तर माझ्या जवळ होते. दूर होती मी तर रूम करून मायावाल्या नवऱ्यासोबत. तेव्हा मला चापलुशी लावे. आणि जेव्हा मी राहिले गेली तेव्हा 2 दिवस सपातली नाही तिथं. सगळे हेकड माया आई सहित सगळेच हेकड बोले माझ्यासोबत. आणि इथं माझी सासू किती चांगली वागून राहिली. त्याला तर माहीतच पडलं असं ना आता मी एवढे मोठे पैसे तिकडं घातले म्हणून भावाच्या याच्यात, तरी पण एवढे चांगले बोलून राहिले. किती चांगलं वाटून राहिलं मला. फालतू एवढा मोठा पैसा घालवला मी ना मायावाल्या भावाच्या याच्यात. माझ्या रक्ताचं नातं असून सारखं सुद्धा राहिलं नाही माझ्यासोबत. त्या लोकायले सगळं काही माहीत असून किती चांगले वागून राहिले. माझी सासू म्हणते टेन्शन नको घेऊ बाई म्हणते. किती चांगले लोक आहे हे वाले. भल्लेच खुश दिसून राहिल्या तुम्ही तर. नातू आला तर भल्ले खुश आहे बा. मी म्हणलं येणार नाही बा आता नातू आले तर माझ्या घरी काय रे येता म्हणलं तुम्ही. माझ्या कुठं होतं का निर्मला बाई माईवाली. आता नातू आल्यावर खुश नाही राहीन तर काय बाई. घर कसं मस्त भरल्यावानी वाटून राहिलं माय. नाही जी मजा काय उडू मी तुमची. नाही बा असं हसताना कधी पाहिलं नाही ना तुम्हाला. नेहमी नाराज म्हणून म्हणलं मी. बरोबरच आहे ना बाई, खुशच आहे ना मी. खुश नाही राहू तर काय राहू. पोरग सून घरी आहे मायावाली. आता मी काय म्हणलं, मला थोडेसे तीळ दे ना गावरानी तू आल्या घरचे. पैसे घेऊन घे जो लागेस. आम्हाला तुम्हाला मी पैसे मागतले का जी? अंजनी बाई न्या ना, तुम्हाला लागते तर हाय तीळ गिड हाय ना. मी ना लाडू गिडू लय मोठे बनवले होते. हाय ना तीळ, घे ना तुम्हाला लागत असन. किती देऊ? ग्लास भर देऊ? नाही हो, तू गावरानी तीळ होय ना वावरातले बिचारे. 1.5 ग्लास दे. पैसे घेऊन घे जो लागेल, जेवढे होईन तेवढे पैसे घेऊन घे. असं काही नाही. आता माझ्या पोरग आहे तर देते पैसे, तेवढं काही टेन्शन नाही. तुम्हाला मी पैशाचं म्हणलं का जी? पैसे नाचून राहिले. लय मोठे पैसे झाले वाटते तुमच्याजवळ. 2 लाख द्या मग आम्हाला. बहिणीला गाडी तरी घेऊन देतो मग मायावाल्या. द्या 2 लाख.
आता बाई 2 लाख रुपये तू तिळाचे घेतं का हो निर्मला? 2 लाख रुपये कुठून राहीन बाई आमच्या जवळ हो हा. म्हणता कायले पैसे 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 तुम्हाला मागितले का पैसे? चला अंदर देतो तीळ. हो ना, तर काय पैसे पैसे नाचून राहिल्या. पोरगा आला तर मोठा बा तुम्हाला भाव चढले. देतो ना 1.5 की आपल्या गिलासाचे पैसे करून राहिल्या. तुम्हाला पैसे म्हणलं तरी का मी चला. काय हो बाई निर्मला तू बी म्हणून मला तुझ्याला हा स्वभाव आवडते. बाकीच्या बायाजवळ एवढी बोलत नाही, पण तुझ्याजवळ एकूण एक गोष्ट सांगतो निर्मला, काहून का तुझ्या स्वभावच मला लय पटते. चला मग तीळ देतो तुम्हाला. चला, पैशाची नका गोष्ट करत जाऊ. असं काय मी कोणाला देतो जी एवढं काय. चला अंजनी बाई माई ननद आली बाई बा. नंदाबाई आल्या. माय बाई नंदाबाई, बरं झालं जी तुम्ही आल्या तर. आणि पत्रिकाच वाटत आहे अजूनही बी. लग्न जवळ आलं आणि तरी पत्रिका वाटायचेच आहे. नाही जी बहिणी, वाटल्या ना पत्रिका झाल्या, सगळेले वाटून झाल्या पत्रिका गित्रिका. आणि तुमच्या घरी पत्रिका ठेवल्या होत्या ना महिना. वाटल्या नाही का बायाले? दिल्या नाही तुमच्या गावातल्या सर्वेले देता बरं. दिल्या ना जी, सर्वले दिल्या पत्रिका. या चला अंदर चला. चला बरं. चला ना चला. चला अंजनी बाई तुम्हाला तिळाई देतो. चला जी बाई अंदर. बापा बापा, हे तर मस्त खेळून राहिली जी स्माइली अंदर. हो सर आपल्याला नाही सोडचिठ्ठीच पाहिजे मध्ये. बाकी काही करा नाही लागत. फक्त सोडचिठ्ठी द्या तुम्ही कोणत्या हलतीच करून नाही. राहिला प्रश्न माझ्या पोरीचा, तर पोरीचा पूर्ण खर्च मी उचलतो. तिच्या शिक्षणाचा जी सगळा खर्च मी उचलतो. तुम्ही ते नका हे करू. पण नाही का, मला सोडचिठ्ठी पाहिजे त्या बाईपासून. तिच्यासोबत राहतच नाही, ठेवतच नाही आपल्याला तिथे. सोडचिठ्ठी होणं एवढं सोपं नाही आहे. आणि तुमच्या बाईनं केस टाकली आणि ते खावटीची केस टाकली. आता काय आहे काय नाही तशी तरतूद पाहू आपण काय आहोत तिथं सोडचिठ्ठीची. कसं आहे काय नाही तुम्हाला मी आयडिया देतो. तेवढं काही हे नका करू. फक्त एवढ्या लवकर नाही होणार आहे सोडचिठ्ठी. वेळ लागन त्याले. वेळ तरी किती वेळ लागत सोडचिठ्ठीला एवढे काऊन घाई करून राहिले तुम्ही? आता तर अजून केसच फाईल झालेली आहे अजून. एवढ्या लवकर होत असते का? टाईम लागन, या गोष्टीला टाईम लागत असते. तुम्ही असे काऊन विचारून राहिले कधी होईन होईनच ना. आता दोन्ही पक्ष पाहिजे ना त्याच्यासाठी रेडी. आता तुम्ही जर म्हणलं का मला सोडचिठ्ठी पाहिजे आणि ती पोरगी म्हणत असेल तुमच्या घरची बाई का नाही पाहिजे, तर मग थोडंसं अवघड आहे ना तिथं का. त्यासाठी मग आपल्याला वेगळा दिमाग लावा लागन नाही का. थोडंसं पाहू तर द्या. त्याचा वकील काय म्हणते काय नाही, त्याचं काय म्हणणं आहे माहीत पडेल ना. नाही मी पैसा खर्च करायला तयार आहे, पण मला तिच्यापासून सोडचिठ्ठी पाहिजे. तिला मी एकही खडकू देत नाही. सर मी तिला एकही खडकू देत नाही. पोरीचा खर्च उचलतो, पण मला तिच्या सोबत नाही का सोडचिठ्ठी पाहिजे जीवासोबत. बरोबर पाहू आपण. आपल्याला दुसऱ्या रस्त्यानं करावं लागेल काही नाही काही. ते लोक आले, माझ्या घरची आली, तिचा मायनं भाऊ आले ते तिकडं. पाय बाई जीवा पाय ते नवरा हलकटवानाचा. लाजही नाही वाटत हलकटवानाच्या रे. दुसऱ्या बाईच्या मांग लहानच्या लेकराचं जीवन बरबाद करून राहिला. लाज वाटाले थोडीशी. पाय कसं पाहते गुर्राव. दादा आपली मॅडम कुठे गेली? वकील मॅडम ते तर दिसून नाही राहिली इथं. अंदर जा लागते कोर्टात, अंदर जा लागते. तिथं आहे ती मॅडम. फोन केला ना मी ना, अंदर या म्हणे सर म्हणे. तुम्ही हे गुबडं इथं दिसलं ना म्हणून होय. भाई जीवा बागू नको तुला सांगतो मी सरळ त्या मॅडमले सांगून दे काय झालं काय नाही. यो किती त्रास देते तुले तर. आणि काय काय सहन केलं ना सर्व त्या मॅडमले सांगतो. सांगाले सर्व सांग. खावटी मागायची सोडचिठ्ठी द्यायचीच नाही हलकटाले. याले ना असं सोडायचंच नाही नालायकाले. आता तर लयच राग येते बाई मला याचावाला. पहिले थोडसा मानदान थोडी ठेव याचावाला. पोरील त्रास असू नये बी. आता तर पाहि ना दुसऱ्या बाईच्या मांग लागला. हो तिचा भाऊ आहे आणि ती आई होय आणि ती माय बायको आहे. तर चला अंदर चला. आपला नंबर आला म्हणजे आपल्याला अंदर बोलावतीस. चला हॅलो बाई जीवा चल लवकर ये बरं ये. आता तुम्ही चहा प्यान खाजी थोडसा. मांडू का? आईसाठी मांडतच आहे. तुम्ही घ्या ना थोडसा. मांडनो बाप्पा ते काय विचारा लागते बिचारे रोशने. वा मी घेतल्या होत्या नाही घेणार का चहा? चायची वेळ झाली ना. मान त्याच्यासाठी मान माझ्यासाठी मान. बाबा आले का? हो आले ना. बसले आहे तिकडं. बसले आहे पाठीमागं बसले. त्याच्यासाठी मांडतो. बरं ठीक आहे मांडतो. मान मग साखर कमी टाकजो. लय साखर टाकतो. जयरावानीच बनवतो चाय कधी ना. कोणाच्याही समोर मायाला ना पान उताराच करते. जसं काही मला काही बनवताच येत नाही तरी किती काही बनवतो आता मी. आणि किती शिकली मी बनवायची तरी पान उताराच करते मायवाला आई. हो कमीच टाकतो साखर आई. पत्रिका दिल्या का जी सर्व बायाले घेऊन ये जा बहिणी. लग्नाले आता सर्व बायाले घेऊन ये जा. तुम्ही ये जा आणि सगळ्याले घेऊन ये जा. आजी नंदाबाई
पत्रिका घरीच आहे. वाटल्याच नाही मी पत्रिका दोघी तिघीलेच दिल्या. आता संध्याकाळी देतो. चंदाच्या घरी राहिली द्यायची, अंताच्या घरी राहिली, अंजनीबाईले दिली. लक्षातच राहिलं नाही मायावाल्या. हाय बाई हाय, असंच झालं. नाही नाही देतो आता. एक काम करू आपण आता, आजच्या दिवस आहे ना तुम्ही, संध्याकाळी जाऊ आपण. अंताच्या घरी राहिली द्यायची, त्या गंगाला द्यावं लागेल ना बाई एखादी पत्रिका. तिले वाईट नाही वाटन का? सोडता नाही येत ना बाई, कशी असं तिले द्यावं लागेल एखादी. नाही नाही, सर्वेला दे जा पत्रिका, सर्वेलाच दे जा. शकुनी बाईले द्या. आणि अजून कोण होय तुमची ते येईन दुसरी बाप्पा, कौसूबाई, त्याईले बी द्या. कौसूबाईले दिली रे. कौसूबाई आल्या होत्या घरी तर त्याच्याच हाती दिली मी पत्रिका. शकुनीबाईले राहिली द्यायची. बरं संध्याकाळी जाऊ ना आपण त्याच्या घरी, देऊ. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यावाल्या सपोर्टची अत्यंत गरज आहे मला आता. कारण की खूप परेशानीमध्ये आहो आम्ही. आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही माझ्यावाल्या चॅनलला, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. ते माझं दुसरं चॅनल आहे ना, त्याच्यावर मी काही म्हणजे वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ टाकते. चॅनललाही सपोर्ट करा. आणि मी माझ्यावाल्या कामावरचे व्हिडिओ, आमच्या दोघा नवरा बायकोचे एक चॅनल सेट करून त्याच्यावर टाकत जाईन. कारण की एवढी गरज आहे आम्हाला पैशाची का काही विचारू नका. काय सांगावं आता. 3 लाख रुपये कर्ज आहे, ते बी व्याजानं. कोणाचे 15, कोणाचे 10%. काल आमची गाडी नेत होती माहीत आहे का, तर गाडी नेऊन राहिले होते, ते पैसेवाला आला होता तर त्याच्यामुळे ना कसं काय करावं डोकंच चालत नाही. आज व्हिडिओ टाकणार नव्हती मी, कारण की डोकंच चालून नाही राहिलं. कसं द्यावं, निसते 35,000 रुपये निसते व्याजाचेच चालले आमचे दर महिन्याले. मुद्दल जशान तशीच राहून राहिली, नुसतं व्याजच द्यावं लागून राहिलं, मुद्दल तशीच जाऊन राहिली. घर भाडं, घरचा खर्च, लेकराचं लय अतिच. आता 50,000 रुपये नुसतं याच्यातच चालला. 1 रुपया जवळ भेटत नाही आहे आम्हाला. ते 3 लाख जशान तसंच राहते आणि 35,000 रुपये त्याच्यावरचं व्याज तसंच चाललं जाते. कोणाचे 10 तर कोणाचे 15. आता एवढे 3 लाख रुपये एका दमानं कुठून नाव कसे आणावं काही समजत नाही. लोक एवढे परेशान करून राहिले ना. लेकरासाठीच घेतले होते, लेकराच्या बिमारीसाठी पैसे. कसं आहे, पैसा तर आज आहे उद्या नाही, लेकरू थोडी राहणार आहे. लेकरासाठीच घेतले होते. पण आता कसं करावं. कदमान 3 लाख आपल्याला बिनव्याजी कोणी देणारही नाही ना. याच्यातून निघू कधी काय कधी हेच समजत नाही. कारण की व्याजच चाललं आणि मुद्दल होऊनच नाही राहिली. व्याजच द्यायचं म्हटल्यावर मुद्दत कुठून होणार आहे. डोकं बिलकुल चालत नाही आहे. डोकं एवढं सुन्न पडल्यासारखं वाटते ना. विचार सारखं. काय करावं काही समजतच नाही जी. पण तरी पण आता चला बा, आपण हे चॅनल बनवलं, आज ना उद्या होईनच थोडंफार सक्सेस. ह्या चॅनलमध्ये तर मला 3,000 रुपये भेटत नाही महिन्याचे. आणि दुसरं चॅनल चालू केलं, कम से कम 2 चॅनल मिळून मला 5-6 हजार तरी भेटले. तेवढंच घरी रूम भाडं, हे किराणा, हे ते निघून जाईन म्हटलं तर ते बी नाही होऊन राहिली. मेहनत एवढी वाढली तरी पण का करावं. त्या चॅनल चालू केलं दुसरं, मी म्हटलं त्याच्यातून थोडंफार होईल, तर ते बी नाही होऊन राहिली. आता तिसरं आमच्या कामावरचे व्हिडिओ टाकीन म्हटलं चॅनलवर. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता, अजून टाकले नाही, पण ते व्हिडिओ बनवीन टाकीन. इकडून तिकडून कसा तरी पैसा येऊन माझंवालं एवढं कर्ज कसं खंडावं ते होतच नाही आहे, काही समजून नाही राहिलं. बरं ठीक आहे, त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा. जेवढी मेहनत माझ्याकडून होते तेवढी मी नक्कीच करतो. आणि प्लीज माझं समजून घ्या हे. आणि व्हिडिओ बघत चला, सबस्क्राईब करत चला. आणि प्लीज वाढवा हो सबस्क्राईब, जेणेकरून मला 2 चॅनलचे बी 5-6 हजार भेटले तरी लय आहे. लय म्हणजे घर खर्च तरी निघून जाईन मायावाला. तेवढाच सपोर्ट. कारण की काल ना एवढं भयंकर, आता काय विचारू, गाडी नेऊन राहिली होती आमचेवाले. डोळ्यातून असं पाणी येऊन राहिलं होतं का नाही. लेकरासाठी काय नाही करावं लागत माणसाला. एवढं आपल्याला बिनवाजू 3 लाख रुपये कोणी देणार नाही. इथं सगळे लोक न असे आहे का निर्दयी लोक आहे. त्याले लेकराची नाही, आमची नाही, काहीच नाही. आम्ही नुसतं कुत्र्यासारखं काम करून राहिलो आणि त्याचे चोराच्या हातात देऊन राहिलो पैसे एवढे. काय करता, 2 वर्षापासून आम्ही हेच व्याजच भरून राहिलो. तरी पण त्याला म्हटलं का आता आमचं व्याज भरणं बंद करतो बा, आम्ही मुद्दल देऊन देतो. पण ऐकतच नाही ते लोक. त्याला रक्त लागलेलं आहे, ते कायले ऐकणार. सोडणार का. त्याला मुद्दलची काही घेणदेण नाही आहे. त्याला फक्त त्याला व्याज भेटलं ना, मुद्दल जशान तसंच, त्याचं काही मतलब नाही. त्याला न बिलकुल इच्छाच नव्हती व्हिडिओ बनवायची. आम्ही एवढं फसलेलो आहो का नाही का काही म्हणजे मनच लागत नाही. पण कसं चॅनल चालू आहे. दुसरं चॅनल आहे आता, त्याच्यावर कसे तरी व्हिडिओ टाकते. वेळ भेटला तसा. त्याला 1000 सबस्क्राईब करा. आणि 2 चॅनल मिळूनही मला ह्या चॅनलमधून मला 3,000 मिळून नाही राहिले. पण
पण मेहनत करते मी. दुसरं चॅनलही चालू केलं. या चॅनलमधूनही मला 3,000 मिळत नाही महिन्याचे, पण तरी पण मेहनत करत आहे मी. बरं ठीक आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. पहा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला, आणि नक्की सबस्क्राईब करा मात्र. तसं जमलं तसं मी व्हिडिओ टाकतच आहे. त्याही चॅनलला 1000 सबस्क्राईब झाले तर त्यालाही चालू करीन. मिस्टराच्या कामावरही जावं लागते. सगळं घरचं पडलेलं, सगळे कामं लेकराले आवर करून तिकडं जावं लागते. तिकडून आल्यावर मग नंतर रात्री कधी वेळ भेटला, जेव्हा भेटला तेव्हा बनवतो व्हिडिओ आणि टाकतो. बरं ठीक आहे, तसंही मला आता कामच आहे. तर बोलू मग उद्या. कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगा, आणि प्लीज माझंवालं ना हे कर्ज लवकरात लवकर खंडलं पाहिजे ना, असं देवाला प्रार्थना करा तुम्ही. कोणत्या पद्धतीनं खंडन हेच समजत नाही, कारण की व्याजच चाललं आमचं 35,000 रुपये, आणि ते मुद्दल तशीच राहून राहिली. असं मन दुखते का नाही, का काय करावं आता. ते म्हटलं की नाही तुमची मुद्दल थोडी थोडी करून देतो, ते लोक तसे ऐकत नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मला तर बोलणंही सुचून नाही राहिलं, एवढं टेन्शन माझ्या डोक्यात, दुसरा विचार, आणि मी आता हे बोलून राहिली, हे माझ्या डोक्यात विचार अलग चालू आहे. बरं ठीक आहे, ठेवतो हां.